तर नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एम ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेणार आहोत की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, लाईव्ह मार्केटमध्ये त्याला आपण कसं मॅनेज केलं, एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर बुक केलं, लाईव्ह मार्केटमध्ये आपण जेव्हा ट्रेडमध्ये होतो तेव्हा आपली सायकॉलॉजी काय होती, ए टू झेड क्लिअरिटी आपण आजच्या या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर इथे डायरेक्टली तुम्हाला दिसतं की ऑर्डर बुक तुमच्यासमोर ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये एकच ट्रेड आपण आज घेतलेला आहे, जो की बँक निफ्टीमध्ये आहे, कॉल साईडने आहे. ठीक आहे, तर एक्झॅक्टली याच्या मागची सायकॉलॉजी काय होती, कशापर्यंत त्याला मॅनेज केलं, ए टू झेड क्लिअरिटी आपण डायरेक्टली बघू बँक निफ्टीच्या चार्टवर. तिथे तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आजच्या ट्रेडच्या मागची सायकॉलॉजी काय होती ती. ओके, तर डायरेक्टली मी इथे चार्ट लावून घेतो. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. एक्झॅक्टली आज जर तुम्ही बघितलं असेल तर आजची बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांची पण इंडेक्सची जी ओपनिंग होती ती ह्यूज गॅप अप होती. बँक निफ्टीने पण आज जी ओपनिंग दिली होती ती ह्यूज गॅप अप होती. एक्झॅक्टली तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर आजची जी तारीख आहे तुम्हाला दिसली असेल की इथे आज 10 तारीख आहे. ओपनिंग जी झाली होती ह्यूज गॅप अप होती. पहिली कॅन्डल जी आहे ती अपसाइडनी रिजेक्शन आलं, खालच्या साईडनी पुश केली प्राइस. त्यानंतर एक्झॅक्टली ही कॅन्डल जेव्हा क्लोज झाली तरी ते आपण स्ट्राईक प्राइस जी आहे ते सिलेक्ट करून घेतलेली होती. जेवढे पण लाईव्ह मार्केटमध्ये होते, माझ्यासोबत ट्रेड करत होते, त्यांना तर सर्व गोष्टी माहिती आहे. ज्यांचं मिस झालं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, तर त्यांना आता क्लिअरिटी पूर्ण येऊन जाईल की एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला, कसं त्याला आपण मॅनेज केलेलं आहे. तर याची क्लोजिंग झाल्यावर आपण स्ट्राईक प्राइस जी आहे ती निवडून घेतलेली होती. ठीक आहे, त्यानंतर मार्केटने इथे थोडंसं रिजेक्शन दाखवलं. तुम्हाला माहिती आहे की जनरली मी जो फोकस करतो तो पूर्ण फोकस करतो ऑप्शनच्या प्रीमियमवर. जनरली आपण फक्त एकदा स्ट्राईक प्राइस निवडली त्यानंतर आपण शिफ्ट होऊन जातो ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइसवर. तर हा जो आजचा ट्रेड आहे हा आपण ऑप्शन मध्येच आपण मॅनेज केलेला आहे प्रॉपरली. इथे जर बघायला गेलं तर ब्रेकआउट वगैरे काही नव्हतं, बट क्लिअरिटी जी आलेली होती ती पूर्णपणे आलेली होती ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस मध्ये. म्हणून आपण पूर्ण जो सेटअप आहे तो ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस मध्ये एक्झिक्यूट केला आहे. बाकी समोरची गोष्ट एक्सप्लेन न करता डायरेक्टली मी तुम्हाला ऑप्शनवर घेऊन जातो. ठीक आहे, तर इथे नेक्स्ट जो चार्ट आहे तुमच्या समोर ओपन, हा जो आहे 54,500चा कॉल जो आहे तो इथे ओपन करून घेतलेला आहे. आणि जो ट्रेड तुम्ही बघितला ऑर्डर बुक मध्ये तो पण 54,500चा कॉलच होता. तर इथे तुम्ही बघू शकता पहिली कॅन्डल ओपन झाल्यानंतर दुसऱ्या कॅन्डलने रिजेक्शन दाखवलं आणि तिसरी कॅन्डल जी आहे ही परफेक्टली आपल्या सेटअप अकॉर्डिंग होती. ठीक आहे, या लेवलच्या वर आणि क्लोजिंग दिली, स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी होती, इंगल्फिंग होती आणि डायरेक्शन जे होतं ते पण वरच्या साईडनी सुरू होतं. ठीक आहे, ऑलरेडी आज बँक निफ्टीने गॅप अप ओपन दिलेलं होतं. एक्सपेक्टेशन खूप कमी होते टार्गेटचे, पण आपण नेहमी प्रोसेस फॉलो करतो. याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण एसर लावला आणि हे जे मोमेंटम आहे ते आपण कॅप्चर केले. बट तुम्हाला माहिती आहे की जनरली मी असं डायरेक्टली ट्रेड जे आहे ती बुक करत नाही. प्रॉपरली आपला जो कन्सेप्ट आहे ट्रेलिंग कन्सेप्ट त्या अकॉर्डिंग आपण ट्रेल करतो. ठीक आहे, जेव्हा इथे प्राइस पोहोचली आणि इथं खाली आली तर जेवढे पण माझ्यासोबत लाईव्ह होते सर्वांना मी सांगितलं होतं क्लिअरली की इथे या इंगल्फिंग अकॉर्डिंग एक डायरेक्शन क्लिअर झालेलं आहे. तर आपण स्ट्रिक्टली इथे जाऊ 1.5 म्हणजे 1.5% इथे स्टॉप लॉस आपल्याला ट्रेल करता आला असता. ठीक आहे, तर इथे जो स्टॉप लॉस लावला होता तो ट्रेल करून मी इथे लावायला सांगितलं होतं सर्वांना. भरपूर जणांनी इथे सिक्युअर केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर हा थोडा खाली आला, इथनं वर गेला तर प्रॉपरली इथे एक फ्रॅक्टल पण आलं होतं. ठीक आहे, मग इथून उचलून आपण इथे ट्रेलिंग लावली आणि त्यानंतर कंटिन्यूस हा वरच्या साईडनी मोमेंटम दाखवलेला आहे. इथे ऑलरेडी जेव्हा या कॅन्डलनी क्लोजिंग केली, या लेवलच्या वर क्लोजिंग दिली, स्ट्रॉंग कॅन्डल होती, डब्ल्यूआरसी होती, तर इथे क्लिअर झालं होतं की हा अजून फ्लाय करणार. का बरं? कारण की तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपलं टार्गेट ठेवतो त्या टार्गेटच्या लाईनच्या वर जेव्हा क्लोजिंग देतं तर ऑटोमॅटिकली वरचे जे स्पेस आहे ते ओपन होतात आणि वर जॅकपॉट देण्याचे चार्जेस जे आहेत ते वाढून जातात. तर त्या बेसिसनी जेव्हा ही कॅन्डल झाली तर इथे फ्लो कंटिन्यू झालेला होता. ठीक आहे, जेव्हा पण आपण टार्गेटच्या वर प्राइस निघते त्यानंतर आपण असं डायरेक्टली बुक करतच नाही, त्याला जेवढं फ्लो मध्ये जायचं असेल तेवढं जाऊ देतो आणि त्यानंतर त्याला बुक करतो. तर या रेंजला काढल्यानंतर कंटिन्युअसली फ्लाय केलं आणि एक्झॅक्टली डे हाय लावला. ठीक आहे, डे हाय लावल्यानंतर रिव्हर्स झाला आणि इथे जेव्हा ही डे हाय लावला तर ऑलमोस्ट इथे मी लाईव्हमध्ये तुम्हाला कॉमेंटेट पण करत होतो की 200 पॉईंटचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे. बट एक्झॅक्टली जर आपण याला काउंट करू तर प्रॉपरली इथे जर दिसून येईल की एक्झॅक्टली या झोन पासून या झोन पर्यंत यांनी जे मोमेंटम दिलं ते दिलं ऑलमोस्ट 183 पॉईंटचं. ठीक आहे, मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की फक्त 15-20 पॉईंट पेंडिंग आहेत, आपण 200 पॉईंट इथे टच करणार आहे. बट काय झालं की एक्झॅक्टली हा इथे रिजेक्शन आला तर तुम्ही तिथे ऐकलं पण असेल लाईव्ह मध्ये असताना की मी तिथे बोललो की यांनी जो डीप लावलेला आहे हा खूप जास्त आहे, 60 पॉईंटचा डीप आहे. कारण की हा वाढला ना, स्लोली वाढला, पण पडताना खूप फास्ट येत होता. तर इथून जर तुम्हाला डे हाय वरून जर कॅल्क्युलेट करून दाखवणार तर इथून इथपर्यंत तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट 62 पॉईंटचा यांनी डीप लावला. आणि ऑलरेडी जर मार्केट वर आहे आणि तिथून जर 62 पॉईंट खाली पडत आहे तर जरा पॅनिक होतं आणि सायकोलॉजीवर पण जरा इम्पॅक्ट पडतो. म्हणून इथे काय असतं की जेवढं फ्लो मध्ये मिळतं तेवढं आपण बुक करायचा प्रयत्न करतो. पण तरी पण आपण डायरेक्टली असं सेल करतो आणि बाहेर येतो असं नाहीये. आपण जी प्रोसेस शिकलेलो आहे ट्रेलिंगची किंवा मग ट्रेडिंगनी स्टॉप लॉसनी आपण बुक करायची, त्याच प्रोसेसने आपण याला पण बुक केलेलं आहे. एक्झॅक्टली जसं त्याने रिजेक्शन दाखवलं तर मी तुम्हाला सांगितलं की मी आता पोझिशन मॅनेज करतोय, विचार करतोय की एक्झॅक्टली या लेवलवर आपण याला काहीतरी मॅनेज करणार. ठीक आहे, तर जेव्हा हा रिजेक्शन मारलं खाली आलं तर याचा लो जो आहे तो जो होता तो मी डायरेक्ट ट्रेल केला. ठीक आहे, कारण की आधी जो आपला एसएल होता तो इथे होता, त्यानंतर मी ट्रेल केला इथे लावला, त्यानंतर ट्रेल केला इथे लावला आणि जेव्हा हे कॅन्डल बनत गेला तर आपला रूल आहे डॉमिनंट कॅन्डल अकॉर्डिंग आपण ट्रेल करतो. हा वर गेल्यानंतर इथे एक्झॅक्टली
82 पॉईंटच्या जवळपास यांनी दाखवलेलं होतं. आपण ठेवलेलं होतं 200 पॉईंटचं टार्गेट, पण आता आपण ठेवणार 200 पॉईंटचं आणि मार्केट देणार, तर अशा पद्धतीने आपण फोर्सफुली जाऊ शकत नाही. जे मार्केट समोर दाखवतं त्यावर आपल्याला रिॲक्ट करायचं असतं. तर ऑलरेडी इथून जेव्हा याने डीप मारला 60 पॉईंटचा, तर इथे आपण डिसिजन घेतलं की इथे जेवढं चांगलं प्रॉफिट लॉक करतील तेवढं लॉक करायचं. ठीक आहे, डायरेक्टली आपण सेल करत नाही. मी ट्रेलिंग केली, जे कॅन्डल टू कॅन्डल सुरू होती तीच कॅन्डल टू कॅन्डल कंटिन्यू ठेवली आणि ही जी वीक वाली कॅन्डल आहे याच्या लोअर मी लावून ठेवला होता. जेव्हा हा रिव्हर्स आला, एक्झॅक्टली इथे बुक झाला, त्यानंतर कंटिन्यू करत आता हा ऑलमोस्ट आता पुन्हा एक्झॅक्टली आपण तिथे एंट्री घेतली होती त्याच लेवलवर येताना आता दिसत आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट आता 2:45 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट 45 मिनिटात आता माहिती होऊन जाईल की एक्झॅक्टली क्लोजिंग कोणत्या लेवलवर येणार आहे ते. तर तुम्हाला समजून झालेलं असेल की मी जास्त फोकस जो आहे तो इंडेक्सला देतच नाही. कन्फर्मेशन जे आहे ते जोपर्यंत ऑप्शन प्रीमियमवर येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड समजणार नाही की एक्झॅक्टली काय फ्लो करणार आहे काय नाही. ते आपण ही जी सिरीज चालवतोय किंवा जे एक्झिबिशन व्हिडिओमध्ये किंवा मी तुमच्यासोबत जे ट्रेड घेतो तुम्हाला जे एक्सप्लेन करतो A to Z 100% जे आहे हे ऑप्शन बाईंगचं आहे. ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला माहिती असेल की जोपर्यंत स्ट्रेंथ येत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये प्रॉफिट बनवू शकत नाही. कालचा दिवस एक्सपायरी होती. काल तुम्ही बघितलं असेल की मार्केट एका पूर्ण रेंजमध्ये फसलेलं होतं आणि जर मार्केट एका रेंजमध्ये फसलेलं आहे, प्रीमियम A पॉईंट टू B पॉईंट जर मुवमेंट करतच नाही आहे तर ऑब्व्हियसली तिथे लॉस होणारच आहे. तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की आपला सेटअप असा फॉल्स सिग्नल देत नाही. आपण जेवढं शिकलो प्रॉपरली त्याला प्रोटेक्ट ठेवतो. काल जर तुम्ही बघितलं असेल की एकदम स्मॉल 10 पॉईंटच्या जवळपास आपण काहीतरी टेलिंग बुक केलं होतं आणि आज ऑलमोस्ट 182 पॉईंटच्या जवळपास आपण याला कॅरी केलं. पण बुक जे झालं ते तुम्हाला दाखवून देतो की एक्झॅक्टली मला वाटतं 120 पॉईंटच्या जवळपास बुक झालेलं होतं मी जेव्हा कॅल्क्युलेट केलं तेव्हा. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता 120-121 पॉईंटच्या जवळपास इथे याने बुक करून दिलेला आहे प्रीमियम मध्ये. ठीक आहे, तर क्लॅरिटी तुम्हाला इथे आलेली असेल. पुन्हा मी फोकस सांगतो तुम्हाला की जोपर्यंत क्लिअरिटी प्रीमियमवर येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही गोष्ट करायची नाही आहे. आता इथे पण एक तुम्ही म्हणू शकता की हा सर आपल्या सेटअपनुसार आहे का, नाही आहे. का बरं? कारण की याच्यावर स्पेस नाही आहे. का बरं? खाली आला इथनं वर गेला, आता या लेवल लाईन क्रॉस केला का नाही केलं. रूल आपला काय आहे की जोपर्यंत त्याच्या खाली क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत आपला समोरचं टार्गेट जे आहे ते ओपन होत नाही. तर इथे तेच आहे कन्सेप्ट की इथे बघू शकता ज्यांना हे समजलं असेल त्यांनी हा ट्रेड घेतला नसेल, जे फक्त रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल बघून एंट्री करतात ते इथे फसलेले असतील. तर इथे हा आपल्या सेटअपनुसार नाही आहे, कारण की हा जो लेवल आहे हा खाली जवळ आहे आणि टार्गेट कमी आहे. टार्गेट म्हणजे आहेच नाही, स्पेस काहीच नाही, झिरो स्पेस आहे. तर इथे व्होलॅटिलिटी जास्त असते, अशा लेवलवर आपण एंट्री करत नाही. ऑलरेडी आपण जॅकपॉट प्रॉफिट जर मॉर्निंगमध्ये बुक केला आहे तर पुन्हा पुन्हा आपण हात टाकत नाही. जे आपल्याजवळ आहे त्याला आपण सिक्युअर करतो. तर पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला इथे झाली असेल. जनरली भरपूर जण बघतात की इंडेक्समध्ये काय सुरू आहे, इंडेक्समध्ये काय सुरू आहे, इंडेक्समध्ये काय सुरू आहे, तर इंडेक्सला आपण जास्त व्हॅल्यू देत नाही. भरपूर असं होतं की इंडेक्सची प्राइस जी आहे ती कंटिन्यू वर जाते, बट आपले प्रीमियम जे आहे ते एका ठिकाणी थांबलेले असतात. आता विचार करा की जर हे प्राइस वर जात आहे आणि प्रीमियम जर हालत नाहीये, आपण जबरदस्ती त्यामध्ये थांबून किंवा डिसिजन घेऊन काम खराब करून घेणार नाही आहे. जे समोर दिसते त्याच्यावर आपल्याला रिॲक्ट करायचं असते. ठीक आहे, तर आपलं फक्त इंडेक्स जर बघितला तर इंडेक्समध्ये स्पेस दिसतंय का, काय क्लॅरिटी येते का, त्याचं कोरिलेशन याच्यासोबत बघून मॅच करून आपण क्लॅरिटीने ट्रेड पंच करतो. तर त्याचं आपण आज केलेलं आहे. भरपूर जण क्वेश्चन राहू शकतो की अरे तर इकडे तर काही दिलेलंच नाही, हा तर फक्त इथे एक WLC आली आणि हा खाली होता, ब्रेकआउट तर कोणत्या लेवलचं नाहीच आहे. ठीक आहे, काय केलं पाहिजे? हा एक्सपर्टीचा ट्रेड होता जो की मी लाईव्ह मध्ये तुम्हाला दिलं होतं. भरपूर जणांनी माझ्यासोबत इथे एंट्री पण घेतली आणि एक्झॅक्टली या लेवलवर इथे बुक केलेला आहे. मग त्यानंतर कन्झर्वेटिव्ह जो सेटअप आहे तो ऍक्टिव्हेट केला होता आपण या कॅनलमध्ये. ज्यांचं मिस झालं होतं त्यांना सांगितलं होतं की याच्यावर जेव्हा क्लोजिंग देईल तेव्हा आपण एंट्री करू शकता. त्यानंतर भरपूर जणांनी इथे पण एक्झिक्यूट केला होता. सेम कॅनलचा लो जो होता तो स्टॉप लॉस लावला होता आणि त्यांनी पण हे जे आहे हे मोमेंटम केलेलं आहे. त्यानंतर कोणताही सेटअप ऍक्टिव्हेट झालेला नाही आहे. मार्केट पुन्हा एकदा पूर्ण रेंजमध्ये फसलेला आहे. ओके, तर क्लॅरिटी तुम्हाला इथे झाली असेल की एक्झॅक्टली आपण ट्रेड कुठे घेतला होता, पुढे त्याला स्टॉप लॉस लावला. ठीक आहे, आणि कुठे त्याला आपण मॅनेज केलं. आज जरा प्रॉपरली मी फ्लो मध्ये जरा एक्सप्लेन केलेलं नाही आहे. आता कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करणार, कंटिन्यू एक्झिक्युशन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार. 100% जसं आपण समोर समोर जाऊ तर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज तुम्हाला मिळणार आणि एक्झॅक्टली एक्झिक्युशन करून आपण कशा पद्धतीने कंटिन्युअसली ग्रीन राहतोय, 90% वर कशी अॅक्युरेसी काढून दाखवते हे तुम्हाला क्लिअर समजून जाईल. हे जे अकाउंट आपण चालवते तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन बाईंगचं आहे. ऑप्शन बाईंग मध्ये भरपूर जणांचा प्रश्न असतो की सर पैसा बनत नाही, पैसा बनतो की नाही, हे रोज मी लाईव्ह मध्ये दाखवतो. आणि तेच आता ज्यांचं मिस झालं आहे त्यांना पण क्लिअर झालं असेल की ऑप्शन बाईंग मध्ये पैसा बनतो की नाही, रोज येतो आणि तुमच्या समोर प्रत्येक गोष्ट क्लिअर करून सांगतो. जे सर्वजण लाईव्ह मध्ये होते त्यांना सर्वांना माहिती आहे की एक्झॅक्टली आपण कशा पद्धतीने रिझल्ट काढतो, कशा पद्धतीने ट्रेड घेतो आणि कशा पद्धतीने त्याला मॅनेज करतो. आणि ज्यांचं मिस झालेलं आहे किंवा मग मिस होते काही कारणाने, जॉब असतात, ठीक आहे, बिझनेस असतो, त्या कारणाने जर मिस होते तर त्यांना पण आता क्लिअरिटी आलेली असेल की आपल्याला एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण त्याला ट्रेड करतो. ते काही प्रॉब्लेम नाही आहे. काय अडचण असली काय असली तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू 100%. आणि काय असेल तर प्रीमियम जे स्टुडंट आहेत त्यांना तर फुल फ्रीडम आहे. डायरेक्टली सपोर्ट सोबत बोलून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊ शकता आणि प्रत्येक सोल्युशन तुम्हाला 100% मिळणार याची गॅरंटी आहे. तर ओव्हरऑल जो ट्रेड मी बँक निफ्टीचा पंच केला होता ते तुम्हाला इथे मी क्लिअर केला आहे. हा जो होता प्रॉपर सेटअप अकॉर्डिंग आपण घेतलेला होता. आणि दुसरा मी सांगितलं होतं की सरळ सरळ निफ्टी वर जाते कंटिन्यूस मध्ये, तर निफ्टीचं पण चार्ट लावून तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो. तर निफ्टीचा चार्ट इथे ओपन आहे. इथे पण बघू शकता 10 तारीख आहे, याची पण ओपनिंग ह्यूज गॅप अप होती.
डाऊन साईडली कॅन्डल दाखवली होती, क्लॅरिटी नव्हती. बट इथे आपण सेम कॅन्डलमध्ये तिसऱ्या कॅन्डलमध्ये इथे आपण डायरेक्शन दाखवलं होतं की हा ब्रेकआउट दिलेला आहे. फक्त काय होतं की प्रीमियम जे होते ते प्रीमियम कंटिन्यू वर जात होते. ठीक आहे, तर तिथे मी सांगितलं होतं की हा जो सेटअप आहे हा अग्रेसिव्ह आहे आणि तो जो आहे तो प्रॉपर सेटअप नुसार स्ट्रक्चर ब्रेक करून त्याने ब्रेकआउट देऊन तो कंटिन्यू करत आहे. भरपूर जणांनी इथे पण बुक केलं. इथे पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेट केलं तर इथे जेव्हा हा डे हाय आणि लावला तेव्हा प्रॉपरली प्रीमियम जे होते ते पर्सेंट वाईज निफ्टीमध्ये जास्त होते. तेव्हा आपण जरा रिग्रेट पण करत होतो की ज्यांनी ज्यांनी निफ्टीमध्ये घेतलाय त्यांचं पर्सेंट जास्त आहे आणि बँक निफ्टीवाले जे आहेत ते आता शांत बसले आहेत. ठीक आहे, तर त्या बेसिसनी इथे जे आहे इथे निफ्टीने आधी दाखवलं, त्यानंतर खाली आलं, वर एक पुश लावलं, त्यानंतर कंटिन्यू जो प्रीमियम आहे कॉलचा तो खालीच ठेवून आता इथे व्होल्टिलिटी क्रिएट करत आहे. तर हा जो सेटअप होता आजचा निफ्टीचा तो अग्रेसिव्ह सेटअप तिसऱ्या कॅनलमध्ये होता, इथे जरा थांबलेला आहे. त्याच्यामागे भरपूर सायकोलॉजी आहे. जेवढं जसं आपण लाईव्ह मध्ये बघतो सेम सायकोलॉजी कसे ठेवून आपण काम करू शकतो हे तुम्हाला मी जे येणारे नेक्स्ट व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला 100% क्लिअर करणार आहे. बाकी जे लाईव्ह असतात त्यांना तर सांगायची गरजच नाही, ज्यांचं मिस झालं त्यांनाच फक्त क्लॅरिटी देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. जसं जसं फ्लो मध्ये येणार तसं तसं अजून क्लॅरिटीने कसं बनवता येईल हे तुम्हाला 100% समजून जाईल. बाकी काय प्रश्न असतात तुम्ही ऑलरेडी सांगितलं की कमेंट बॉक्स ओपन आहे आणि प्रीमियम मेंबरसाठी व्हॉट्सअपची जी चॅट आहे सपोर्ट टीमची ते पण ओपन आहे. डायरेक्टली तुम्ही त्याच्यासोबत कनेक्ट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊ शकता. ओके, तर ओव्हरऑल आजचा आपण जरा शॉर्ट ठेवू, कमी ठेवू. याच्यानंतर कोणताही ट्रेड मी घेणार नाही. तुम्हाला माहिती आहे की पहिला ट्रेड जर प्रॉफिटमध्ये असला तर सेकंड ट्रेड मी जनरली पंच करत नाही. तर एक ट्रेड झालेला आहे आणि प्रॉमिस केलं होतं आज मॉर्निंगमध्ये जे लाईव्ह मध्ये होते त्यांना की ज्यांचं मिस झालं आहे त्यांना मी एक्सप्लेन करून सांगणार, एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करणार. तर ऑलरेडी शॉर्टमध्ये एक व्हिडिओ बनवत आहे. आज थोड्या गोष्टी 2-4 गोष्टी काही सुटलेल्या असू शकतात, बट जसं जसं मी फ्लो मध्ये येणार ठीक आहे कंटिन्यू व्हिडिओ बनवणार तर ऑटोमॅटिकली प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लॅरिटी 100% मिळणार आहे. ओके, तर तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की निफ्टीमध्ये पण काय होतं आणि बँक निफ्टीमध्ये जो ऍक्च्युअल मी ट्रेड घेतला होता तो काय होता. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो, तिथे एक्झॅक्टली टायमिंग दाखवतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिट केला, कितीला केला आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे की 9:30 जवळपास एक्झॅक्टली मी बँक निफ्टीचा कॉल बाय केला होता जो की होता 54,500चा कॉल. ठीक आहे, इथे बघू शकता की 6:34 मध्ये याला बाय केलं होतं आणि जेव्हा हा रॅली कंटिन्यू केलं त्यानंतर त्याला जो ट्रेलिंग बुक केला आहे ते केलं आहे 10:38 सेम 54,500चा कॉल कितीला झालेला आहे 756 मध्ये. तुम्हाला तिथे मी कॅल्क्युलेट पण करून दाखवलं. 120 पॉईंट जे आहे ते आपण इथे बुक केले आहे. 182 पॉईंटच्या जवळपास आपण इथे कंटिन्यू केलं, बट ट्रेलिंग जेव्हा खाली आलं तर बुक करण्यासाठी आपण ते 182 पॉईंटवर क्लोज केलं आहे. तर इथे आज पण मी प्रूव्ह करून दाखवलं की सेटअपची अॅक्युरेसी 90%च्या वर आहे की नाही आणि प्रॉपर आपण एंड ऑफ द डे आज पण जॅकपॉट प्रॉफिटमध्ये बुक केलेलं आहे की नाही ते. ओके, पर्सेंट वाईज जरा कमी असू शकते पण पॉईंट वर जर कॅल्क्युलेट केलं तर पॉईंट ह्यूज आपण कॅप्चर केला आहे. भरपूर जण तुम्ही बघा सायकोलॉजी पण असते भरपूर जणांची की 200 पॉईंट मार्केट मुवमेंट करते, बट जे बुक करतात ते 20 पॉईंट बुक करतात किंवा 10 पॉईंट बुक करतात. तर ह्यांनी प्रॉपरली होणार नाही आहे. प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल, मोठा पैसा जर बनायचा असेल तर पूर्ण रॅली जी आहे ती कॅप्चर करता आली पाहिजे. जनरली 200 पॉईंट जर मुवमेंट केलं तर 180 पॉईंट 150 पॉईंट मुवमेंट कॅप्चर करता आली पाहिजे. इथे आज आपल्या हातातनं 60 पॉईंट ऑलमोस्ट जे आहेत ते मिस झाले कारण की तो ट्रेडिंगच एवढा ह्यूज झाला कारण की खाली ड्रॉप झालं आणि ड्रॉप होताना तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की आणि डीप जो आहे तो खूप मोठा लावलेला आहे. 60 पॉईंट कमी होत नाही कारण की तो जेव्हा थांबलेला होता तेव्हा खूप पॅनिक क्रिएट करत होता. तेव्हा मग पॅनिक क्रिएट होतात पण कारण की तो तिथे थांबलेला असतो आणि ऑप्शन बायरला जे मोमेंटम पाहिजे असते ती फास्ट पाहिजे असते. आपण नेहमी अशा ठिकाणी एंट्री घेतो तिथनं मोमेंटम जे आहे ती फास्ट राहणार आणि कंटिन्यू टार्गेट देऊन जाणार. तर तेच आपण फॉलो इथे केलेलं आहे. एक्झॅक्टली 120 पॉईंट जे आहे ते इथे आपण आज बुक केले आहे. कंटिन्यू हा पण वीक जो आहे कंटिन्यू ग्रीन मध्येच आहे. लास्ट वीक मध्ये तर आपण जॅकपॉटच बुक केलेला आहे. शुक्रवारी पण त्यानंतर मंगळवारी पण आणि एक्सपायरी होतो त्याला पण कंटिन्यू केलेला आहे. 300% बुक केलं, 250%, 150% बुक केलं कंटिन्युअसली. तर यानंतर आज होऊ शकते काही गोष्टी मिस झाल्या असतील. 100% प्रयत्न करणार रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा, जे ट्रेड घेते त्याचा एक्सपिरियन्स करायचा. ठीक आहे, तर तुम्हाला ते पण समजून येईल की खरोखर 90% अॅक्युरेसी येते की नाही आणि एक्झॅक्टली लाईव्ह मार्केटमध्ये आपली लर्निंग होऊन आपण अर्निंग कशी करतो त्याची पण. तर ओव्हरऑल आजच्या ट्रेडचं तुम्हाला क्लिअरिटी इथे पूर्ण 100% झालेली असेल. तर आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओला आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.